नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. जोसाचे 5 राऊंड आता संपलेले आहेत आणि आता 5 राऊंडची अलॉटमेंट काल झाली आणि या 5 राऊंड नंतर नेमकं पुढे काय असतं IIT प्लस सिस्टीमच्या मुलांसाठी आणि NIT प्लस सिस्टीमच्या मुलांसाठी, म्हणजे IIT आणि NIT प्लस सिस्टीमच्या मुलांसाठी नेमके काय प्रोसिजर आहे त्यानंतर याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि जोसामध्ये किंवा जेई दिलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करायचा, जेणेकरून त्यांची ऍडमिशन प्रोसेसमध्ये कुठली चूक होणार नाही. सोबतच आपण जर चॅनलला पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलीच इंजिनिअरिंगची ऍडमिशन अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाहीये. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया जोसाच्या शेड्यूलवरनं, की जोसाचा आता 5व्या राऊंड नंतरचा नेमका शेड्यूल काय आहे. तो शेड्यूल आपण इथे फॉलो करूयात एक्झॅक्टली. तर बघा, दोन प्रकारचे शेड्यूल दिलेले आहेत. IIT प्लस NIT सिस्टीम्स आणि फक्त NIT सिस्टीम, म्हणजे कॉमन शेड्यूल दिलेला आहे की बघा, आता सीट अलॉटमेंट झालेले आहेत. ज्यांना पहिल्यांदा सीट लागलेली आहे त्यांनी त्यांचं ऑनलाईन रिपोर्टिंग, फीस पेमेंट, डॉक्युमेंट अपलोड सगळं 22 जुलैच्या आधी कंप्लीट करून घ्यायचं आहे. 5 वाजण्याच्या आधी ऑनलाईन रिपोर्टिंग, फीस पेमेंट, म्हणजे जे काही IIT लागलं असेल किंवा पहिल्यांदा NIT लागलं असेल त्यांनी ती सीट म्हणजे ऑनलाईन रिपोर्टिंग करून घ्यायचे, फीस पेमेंट इथे पे करून घ्यायचे, डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे, व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यायचे. बऱ्याच मुलांना ऑलरेडी सीट लागलेल्या आहेत. बाकी ज्यांना पहिल्यांदा सीट लागली त्यांना त्यांचं जे काही पेमेंट इश्यू असेल ते तिथे करू शकतात. आणि तुम्हाला ऑनलाईन रिपोर्टिंगमध्ये जर काही क्वेरी असतील तर त्याला 23 जुलै 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. हे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना पहिल्यांदा सीट लागलं त्यांच्यासाठी ही कॉमन प्रोसिजर आहे. ओके. पण ज्यांना आता IIT सीट लागलं त्यांनी काय करायचंय बघा. तर इथे ऑलरेडी क्लास कमेन्समेंट शेड्यूल आपल्या जोसाच्या वेबसाईटवरती इथे क्लास कमेन्समेंट शेड्यूल दिलेला आहे होम पेजवरती. तिथे IIT लागलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं स्पेशली, तर त्यांनी बघा, तुम्हाला कॉलेज मधली रिपोर्टिंग त्यांनी दिलेली आहे. हा PDF ला डाउनलोड करून व्यवस्थित पाहायचंय आणि सोबतच प्रत्येक आपल्या IITच्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायची. तिथे जर काही ऍडमिशन इन्स्ट्रक्शन आले तर तिथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन काही करायचं असेल, ERP मधनं स्वतःची माहिती भरायची असेल, प्रत्येक कॉलेजची प्रोसिजर वेगळी आहे. त्यानुसार आपल्याला तिथे पुढे ऍक्शन घ्यायचे आहेत. त्यामध्ये आम्ही फक्त बघितलं की गांधीनगरला थोडंसं फार लवकर रिपोर्टिंग त्यांनी सांगितलेलं आहे. 21 जूनलाच त्यांनी रिपोर्टिंग सांगितलंय आणि फीस अगदी 21 जुलैला रिपोर्टिंग सांगितले. 18 जुलै म्हणजे आज जर मी व्हिडिओ बनवतोय, आजच त्यांनी आपलं पेमेंट करायला सांगितलेलं आहे. तुम्हाला जे काही कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजची वेबसाईट काढून बघायची. तिथे त्यांनी वेबसाईट ऍडमिशन इन्स्ट्रक्शन्स UG सेक्शन मध्ये, ऍडमिशन सेक्शन मध्ये दिलेत का ते बघायचे आणि ते इन्स्ट्रक्शन्स IITच्या मुलांनी फॉलो करायचे आहेत. लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या IIT मध्ये आता जायचं आहे. 5 राऊंडचा निकाल लागला पण आता इथून पुढे रिपोर्टिंग चालू होऊन जाते. IITच्या वेबसाईटवर नोटीस येते, म्हणजे प्रत्येक रिस्पेक्टिव्ह कॉलेज वेबसाईटवर त्याबद्दलची नोटीस येत असते. इथे कॉमन त्यांनी दिलेलं आहे. ज्यांचं कॉमन मध्ये त्यांनी सगळे सांगितले तसंच फॉलो करायचे. बऱ्याच जणांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सांगितलेलं असेल, त्यांनी त्यांचं त्या त्या तारखेनुसार आपल्या कॉलेजनुसार तुम्ही करून घ्यायचं आहे. ओके. हे झालं IITच्या विद्यार्थ्यांसाठी. आता NIT प्लस विद्यार्थ्यांसाठी काय आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता जोसामध्ये तुम्हाला सीट लागलं होतं आणि तुम्ही IIT, NIT, IIIT, GFT सीट आपल्याला लागलं होतं आणि आपण त्याची सीट ऍक्सेप्टन्स फीस पे केली होती. पण आता तुम्हाला इथे पार्शियल ऍडमिशन फीस पे करावी लागते. PAF, पार्शियल ऍडमिशन फीस तुम्हाला पे करावी लागते, जी 40,000 रुपये असणार आहे. ती तुम्हाला सगळ्यांनी ऑनलाईन पे करायची. जर तुम्हाला NIT प्लस सिस्टीम मध्ये, म्हणजे NIT, IIIT, GFTI मध्ये काही लागला असेल तर NITच्या प्लस सिस्टीमच्या मुलांनी त्याचा पार्शियल ऍडमिशन फीस पे करायची आणि मग ते प्रोसेसमध्ये राहू शकतात. दुसरं काय महत्वाचं, की IIT साठी 4था राऊंड हा विड्रॉ करायचा शेवटचा राऊंड होता. पण आता जर कोणी असा विद्यार्थी ज्याला NIT मधनं बाहेर पडायचंय त्यांना देखील विड्रॉचा ऑप्शन आहे. NIT प्लस सिस्टीम साठी विड्रॉचा ऑप्शन 5 राऊंड मध्ये पण आहे. तुम्ही आता देखील तुमची सीट विड्रॉ करायची, तुम्हाला प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा नाहीये, तरी देखील तुम्ही सीट विड्रॉ करू शकतात. विड्रॉ करण्यासाठी तुम्हाला 22 तारखेच्या लॉग इन मध्ये जाऊन विड्रॉल चूज करायचे, विड्रॉलचा फॉर्म अपलोड करायचा आहे. आता हे ज्यांना करायचे त्यांच्यासाठी, ज्यांना नाही करायचे त्यांनी काय करायचंय, हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही 26 जुलैच्या आधी तुमचं पार्शियल ऍडमिशन फीसचं पेमेंट करून घ्यायचं आहे. तर हे सुरूच होणार आहे 24 ते 26 जुलै. बघा, म्हणजे आधी पूर्ण रिपोर्टिंग होणार ही 17 ते 23 ची, जिथे तुम्ही ऑनलाईन रिपोर्टिंग करू शकतात. पण पार्शियल ऍडमिशन फी जी आहे ती आपल्याला 24 ते 26 जुलै ह्याच तारखेमध्ये पे करायची. आपण आज लॉग इन मध्ये बघूयात. आय थिंक ती सिस्टीम येणार नाहीये, पण बघा 24, 25, 26 तीनच दिवस दिलेले आहेत. ह्या 3 दिवसात तुम्हाला तुमचं ऑनलाईन पार्शियल ऍडमिशन फीसचं पेमेंट करायचं आणि मग तुम्ही पुढच्या काउन्सिलिंग मध्ये जायचं का नाही हे विचार करू शकतात, किंवा तुम्ही रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन ऍडमिशनची प्रोसिजर कंप्लीट करू शकतात.
पुढे काय असते, सीसॅप नावाची प्रोसिजर असते सेंट्रल सीट अलोकेशन बोर्डची. त्यांनी इथं वेबसाईट दिलेली आहे. आपण सीसॅपचं बघूया काय आहे. तर इथे सीसॅपची वेबसाईट तुम्हाला दिसेल. इथे सीसॅप स्पेशल मध्ये आपल्याला जायचंय. सीसॅप स्पेशल मध्ये गेल्यानंतर पुढे तुम्हाला 3 गोष्टी दिसतील. सगळ्यात पहिल्यांदा एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर सीसॅप स्पेशल राऊंड. इथे मी ह्या सगळ्या पीडीएफ डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यानंतर सीसॅपचा शेड्यूल आणि सीसॅपचं इन्फॉर्मेशन ब्राउचर. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 2 राऊंड होतात आपल्याला. त्यात सीसॅप मध्ये दोन्ही राऊंड मध्ये आपण भाग घेऊ शकतो, पण ऑप्शन फॉर्म एकदाच भरायचा असतो. जसं जोसामध्ये आपण एकदाच भरला तेव्हा तो ऑप्शन फॉर्म एकदाच भरायचा असतो. तो फॉर्म पहिले राऊंड 1 आणि राऊंड 2 ला चेंज करता येत नाही. यामध्ये विड्रॉल सरेंडर या नावाचे ऑप्शन असतात. आपल्या फ्रीज फ्लोट साईज सोबतच विड्रॉल आणि सरेंडर नावाचे ऑप्शन असतात. त्याचे नियम इथं ब्रोशर मध्ये दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कोण एलिजिबल आहे हे आपण बघून घेऊया. तिथे एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर सीसॅप स्पेशल नेमके कोण आहेत हे आपण आधी बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा हे 9 टाईपचे विद्यार्थी त्यांनी दिलेले आहेत आपल्या पुढे. हे 9 टाईप. कॅन्डिडेट हू डिड नॉट रजिस्टर इन जोसा राउंड बट यू आर एलिजिबल ॲज पर द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तुम्ही जोसामध्ये रजिस्टर केलं नसेल तरी तुम्ही एलिजिबल आहात. तुम्ही रजिस्टर केले पण तुम्हाला सीट मिळालं नाहीये तरी देखील तुम्ही सीसॅप मध्ये एलिजिबल आहात. ज्यांनी सीट लागलं होतं पण सीट ऍक्सेप्टन्स फीस पे केली नाहीये ते देखील एलिजिबल आहेत. ज्यांनी आतापर्यंत सीट लागलं होतं पण एक्झिट केले ते देखील एलिजिबल आहेत. ओके. ज्यांना IIT मध्ये सीट लागले त्यांनी जर त्यांचं सीट कॅन्सल केलेलं असेल ते देखील एलिजिबल आहेत. जर त्यांनी विड्रॉ केलं असेल ते देखील एलिजिबल आहेत. किंवा त्यांनी जर ऍडमिशन घेतला असेल तरी देखील ते एलिजिबल आहेत. कॅन्डिडेट पार्टिसिपेंट जोसा अँड हॅव एनी IIT अँड लेटर. हे सगळे मुलं आपल्याला जोसाच्या सिस्टीम मध्ये एलिजिबल आहेत. म्हणजे IIT घेऊन पण तुम्ही सीसॅप मध्ये भाग घेऊ शकतात. ओके. दुसरं त्याच्या पुढचा 6वा मुद्दा, कॅन्डिडेट्स हू पार्टिसिपेट इन जोसा अँड हॅव सीट्स इन NIT सिस्टम ऑलरेडी सिक्युअर्ड ऍडमिशन बाय पेइंग SAP आणि PF. ज्यांनी NIT मध्ये पूर्ण प्रोसेस, आता आपण टाईप 6 मध्ये सगळे जाणार आहेत की आपण जोसामध्ये सीट लागले NIT प्लस सिस्टीमला, आपण सीट ऍक्सेप्टन्स फीस पण पे केली, आपण पार्शियल ऍडमिशन फीस पण पे केली. हे देखील आपण पुढे असं केलं असल्यास आपण एलिजिबल असणार. आपण मोस्टली टाईप 6 मध्ये येणार आहेत. ओके. दुसरं काय, ज्यांनी सगळं केलेलं आहे आणि पण त्यांनी ऍडमिशन नंतर विड्रॉ केलेलं आहे, म्हणजे आता 5 राऊंडच्या आधी विड्रॉ केले ते देखील एलिजिबल आहेत. त्याच्या पुढचं काय, ज्यांना NIT प्लस सिस्टम मध्ये सीट लागलं होतं पण ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सीट कॅन्सल झालंय, ज्यांचं कॅटेगरी सर्टिफिकेट नव्हतं, काहीतरी नव्हतं, त्यांना इथे त्यांचं सीट कॅन्सल झालं असेल तर त्यांना जे त्यांचे क्रेडेन्शियल बदललेले आहेत, कोणाची कॅटेगरी आता OBC असेल पण सर्टिफिकेट नव्हतं, ओपन मध्ये गेलं, तर त्या चेंज्ड क्रेडेन्शियल्सवर तुम्हाला इथे जाता येतं. तुमचे ग्रुपिंगचे क्रायटेरिया देखील इथे फुलफिल झालेले पाहिजेत. ओके. त्यानंतर पुढचं आहे कॅन्डिडेट्स हू पार्टिसिपेट इन जोसा अँड सिस्टम हॅव. आता सगळ्यात शेवटचं म्हणजे ज्यांना सीट अलॉट झालं होतं त्यांनी सीट ऍक्सेप्टन्स फीस पे केली, पण पार्शियल ऍडमिशन फीस जे मी आता सांगतोय 40,000 ते 20,000 कॅटेगरी वाईज आहे, ती तुम्ही पे केली नसेल तरी देखील तुम्ही एलिजिबल आहेत. हे सगळ्या टाईपचे विद्यार्थी आता एलिजिबल असणार आहेत. त्यामध्ये इथे लॉंग फॉर्म दिलेले आहेत, इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस, SRP स्पेशल एनरोलमेंट फीस वगैरे वगैरे. आता इथे बघा टाईप नुसार फीस दिलेली आहे की तुम्हाला सीसॅप मध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला नेमकं काय करायचंय. तर जर तुम्ही 6 टाईप मध्ये जे आपण मोस्टली विद्यार्थी येतो त्यांनी अजून 5,000 रुपये भरून त्यांनी सीसॅप मध्ये भाग घेऊ शकतात. मोस्टली आपण 6 टाईप मध्येच मोडतो सगळे. बाकीचे जे विद्यार्थी या ज्या टाईप मध्ये मोडतात त्यांनी लक्षात घ्यायचे, त्यांना 45,000 आणि बाकीच्यांना 17,000, 15,000 आणि 17,000 या टाईपची फीस तुम्हाला पे करायची आहे. ओके. ही झाली सीसॅप मध्ये कोण एलिजिबल आहे याची माहिती. ही PDF आपल्या ग्रुपवरती येणार आहे. पुढचं आहे सीसॅपचा शेड्यूल. आता बघा काही जणांची कॅटेगरी जर ओपन झाली असेल चुकून, म्हणजे डॉक्युमेंट्स नव्हता, रिपोर्टिंगच्या वेळेस आपल्याकडे डॉक्युमेंट आला नाही, पण आता जर आपल्याकडे तो डॉक्युमेंट आला आहे आणि आपल्याला जर आपली कॅटेगरी रिस्टोर करायची असेल त्यासाठी आपल्याकडे 2 दिवस त्यांनी दिलेले आहेत. ह्या 2 दिवसाच्या आत रिपोर्ट करून तुम्ही तुमची कॅटेगरी रिस्टोर करू शकता. त्यामध्ये 26 ला 10 वाजल्यापासून 27 ला 5 वाजेपर्यंत तुम्ही NIT प्लस सिस्टीम मध्ये आपली कॅटेगरी डॉक्युमेंट अपलोड करून रिस्टोर करू शकता. ओके. त्यात 29 तारखेपर्यंत तुम्हाला कॅटेगरी रिस्टोरेशनचा वेळ दिलेला आहे. 31 जुलैला आपला सीसॅपचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. त्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन प्लस चॉईस फिलिंग आपली 31 जुलैला आपण करू शकतो. त्यानंतर 3 ऑगस्टला तुमचं सीसॅपचं चॉईस फिलिंग संपणार आहे. रजिस्ट्रेशन फॉर पेमेंट अँड स्पेशल एनरोलमेंट फीज इज 31 जुलै, 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला 5 वाजेपर्यंत तुमचं
पेमेंट करून घ्यायचे आणि चॉईस तुम्ही फार तर 3 ऑगस्ट पर्यंत देऊ शकतात. बघा, खूप छोटा कमी दिवसाचा हा राऊंड आपल्या पुढे आलेला आहे. 31 ला तो स्टार्ट होणार, 2 ला तो संपणार. पण 31 जुलै, 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट ऑप्शन द्यायचे असेल तर 3 ऑगस्ट पर्यंत आपण देऊ शकतो. हे पण ऑप्शन ऑटो लॉक होतात. ओके. यानंतर तुमची 5 ऑगस्टला अलॉटमेंट होणार सीसॅप राऊंड 1 ची. त्यामध्ये तुम्ही या प्रकारचे ऑप्शन निवडू शकतात. त्यामध्ये फ्रीज, स्लाइड, फ्लोट हे आपल्याला माहिती आहे. सरेंडर द अलॉटेड सीट अँड पार्टिसिपेट इन सीसॅप स्पेशल राऊंड 2. इथे काय बघा की लागलेलं सीट सरेंडर करायचं आणि पुढच्या राऊंड मध्ये जायचं. यामध्ये तुम्हाला समजा एखादं सीट सीसॅप मध्ये लागलं तर ते आपण सरेंडर केलं तर त्याच्यापेक्षा बेटर सीट असेल तरच ते लागतं, नाहीतर नाही लागत. विड्रॉ, तुम्ही लागलेलं सीट सरेंडर करायचं आणि पुढच्या राऊंड मध्ये भाग नाही घ्यायचा. या केसमध्ये आपली फीस वापस मिळते, काही हजार कट होऊन. आणि एक्झिट, तुम्हाला सीट लागलं नाहीये आणि तुम्हाला राऊंड 2 ला जायचं नाही, कारण तुम्हाला राऊंड 2 ला लागलं तर तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागेल. त्यामुळे हे तुम्ही एक्झिट ऑप्शन करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला सीट लागलं 5 तारखेला तर अगदी 2 दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन रिपोर्टिंग तुमची करून घ्यायची आहे. 8 तारखेपर्यंत तुम्ही सरेंडर विड्रॉल करू शकतात. 10 ऑगस्टला नंतर पुढचा राऊंड सीसॅप 2 लागतो. तिथे बघा ऑप्शन विचार करून निवडायचे. सीसॅपचे ज्यांना जिथं जायचं आहे तेच ऑप्शन आपण टाकायचे आहेत, तर त्याच्याशिवाय आपण टाकायचे नाहीयेत. त्यानंतर फिजिकल रिपोर्टिंग 10 ते 14 ऑगस्ट. हे बघा, म्हणजे 10 ऑगस्टला तुमचा राऊंड लागतो, 12 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन रिपोर्टिंग. फिजिकल रिपोर्टिंग एट अलॉटेड पार्टिसिपेंट इश्यूड बाय कॅन्डिडेट्स हू हॅव कन्फर्म देअर सीट्स थ्रू जोसा अँड सीसॅप स्पेशल राऊंड किंवा बॅलन्स फीस पेमेंट बाय कॅन्डिडेट्स ॲट द अलॉटेड इन्स्टिट्यूट. बघा, बॅलन्स फीस तुम्हाला कॉलेजमध्ये पे करायची. सध्या तुम्हाला जोसाची सीट ॲक्सेप्टन्स, पार्शियल ॲडमिशन, सीसॅपचे रजिस्ट्रेशन ह्या सगळ्या फीस पे करून आपल्याला पुढे जायचंय. आता NIT प्लस सिस्टीम मध्ये ज्यांना जोसामध्ये सीसॅपमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांना लक्षात घ्या, 10 ते 14 तारखेपर्यंत टेंटेटिव्हली कॉलेजमध्ये जायचंय. यासाठी जे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते तुमच्या कॉलेजच्या रिस्पेक्टिव्ह वेबसाईटवर आलेले असतात 5 नंतर. ज्यांना सीसॅपमध्ये भाग नाही घ्यायचा आहे ते जोसाच्या प्रोसेसवर पण पुढे जाऊ शकतात. ते त्यांच्या कॉलेजमध्ये लागलीच ऑनलाईन बघून त्यांची रिपोर्टिंग करून ऑनलाईन फीस पे करून जाऊ शकतात. पण इथून फर्दर गोष्टी तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवरती होतात. जर तुम्हाला 2 राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्या गोष्टी तुमच्या सीसॅपच्या वेबसाईटवर होतात. त्यानंतर सीसॅपचा इन्फॉर्मेशन ब्राउचर, हे इन्फॉर्मेशन ब्राउचर सगळ्यांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित वाचायचं आहे. आपल्याकडे वेळ आहे आणि यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते सगळे तुमच्या ब्राउचरमधून क्लिअर होतील. या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून विचारू शकतात. सध्या कॉल करू नका, खूप जास्त प्रमाणामध्ये कॉल्स येतात, आम्हाला कॉल घेणं शक्य होत नाहीये. तुमची जी काही क्वेरी असेल ती आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून विचारा. आय होप सगळ्यांना मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. परत एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करतो. IITच्या मुलांनी वेबसाईट बघायची, पटकन रिपोर्टिंग करायचे. NITच्या विद्यार्थ्यांनी वेबसाईट बघायचे, रिपोर्टिंग करायचं असेल तर रिपोर्टिंग करायचं किंवा ते सीसॅपमध्ये जाऊ शकतात. पण सगळ्यात पहिला मुद्दा की NIT प्लस सिस्टीमच्या मुलांनी पार्शियल ऍडमिशन फीस पे करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांनी पुढची प्रोसेस त्यांनी करायची आहे. जर तुम्ही पार्शियल ऍडमिशन फीस पे केली नाही तर तुमचं NITचं सीट कॅन्सल होतं. तुम्हाला जोसा नंतर पुढे पार्शियल ऍडमिशन फीस पे केल्याशिवाय सीसॅप मध्ये जाता येत नाही. NIT, IIIT, GFT साठी मी सांगतोय, सगळ्यात पहिल्यांदा पार्शियल ऍडमिशन फीस पे करायची, कॉलेजची वेबसाईट बघायची. जर पुढे जायचं असेल तर कॉलेजच्या वेबसाईटवर दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे. पुढे जायचं असेल तर सीसॅपचे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आणि सीसॅपचे राऊंड 1, राऊंड 2 मध्ये भाग घेऊन आपण पुढचा निर्णय घेऊ शकतो. राऊंड 1 मध्ये आपण एक्झिट करू शकतो. राऊंड 2 मध्ये एक्झिट केलं तरी आपलं डिपॉझिट आपल्याला परत मिळत नाही. आपले जे काही पैसे आपण आतापर्यंत भरले 75 ते 80 हजार ते पैसे जातात. तेव्हा जोसामधनं सीसॅपमध्ये राऊंड 1 मध्ये विचार करून भाग घ्यायचा आहे, विचार करून ऑप्शन द्यायचे आहेत. जे ऑप्शन आपल्याला घ्यायचेत तेच ऑप्शन आपण टाकायचे आहेत. ओके. आय होप ही माहिती सगळ्यांना समजली असेल. यांचा इंजिनिअरिंगच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.